सुरू करून घ्या ही विनंती आहे. MP वॉरियर्स विन द टॉस अँड बॉल फर्स्ट. MP वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला आहे निर्णय. आणि टीम आकृती 8 ला करावी लागेल बॅटिंग. चला अधिकचा वेळ घेऊ नका, फक्त 15 मिनिटं. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. पंच फक्त 15 मिनिटं. पंच फक्त एका डावाला 15 मिनिटं. त्याचं उल्लंघन केलं पहा आता वेळेमध्ये फेरबदल केलेला आहे. एका डावासाठी फक्त 10 मिनिटं याची नोंद घ्या. प्रत्येक षटक हे 3 मिनिटाचं असेल. पंचांना विनंती आहे आपण ही सूचना खेळाडूंना द्या. MP वॉरियर्स आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवा. सामना सुरू केला जाणार नाही. MP वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. थँक्यू. मॅचला होते सुरुवात. बॅटिंग ऑर्डरमध्ये 2 बॅट्समन आहेत, परेश आणि अनिकेत. पहा 10 मिनिटांचा कालावधी आहे एका डावासाठी. पंच खेळाडूंना ही सूचना द्या, कारण भरपूर सामने पेंडिंग आहेत आणि आज फायनल आहे. त्यासाठी वेळ आपल्याला हवा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला. सामना 3 षटकांचा, याची नोंद घ्या आणि लवकरात लवकर सुरू करा. गोलंदाज जेरी, जो खास करून वेगासाठी ओळखला जातो, बॉलिंग अटॅकमध्ये तयार होतील. क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आले ना ज्यांनी काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे. जेरी यांची ॲक्शन तुम्ही पहा, त्यांचा वेग पहा. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील इतका वेगाने चेंडू येऊ शकतो. यावेळेला पहा पुन्हा एकदा भन्नाट वेग. नेहमीच आपण वेगाबद्दल चर्चा करतो. प्रामुख्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू वेगाने गोलंदाजी करू शकतो. समोरच्या बाजूला पहा बॅट्समन आहेत परेश, ते देखील नामवंत आहेत. येतोय तो डॉट. यावेळेला पहा वेग इतका प्रचंड आहे की त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू जेरी यांच्याकडे चाललेला आहे. परंतु नेहमीच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मागवा घेत आलो की सर्वाधिक वेगवान चेंडू जर कोणी हाताळला ना तर पाकिस्तानच्या खेळाडूची दखल घ्यावी लागते. खेळाडूचं नाव शोएब अख्तर, ज्यांनी 161.3 किलोमीटर पर हावरने चेंडू टाकला. चला घाई करा, 10 मिनिटाचा कालावधी आहे. फिल्डिंग टीम अधिकचा वेळ दिला जाणार नाही. नौका चेंडू आहे पुन्हा एकदा तयार. जेरी यावेळेला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. त्याच्या खालोखाल जर वेगाने चेंडू कोणी टाकला असेल ना तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ब्रेटली यांच्या नावाची दखल घ्यावी लागते. आणि तिसराही क्रिकेट विश्वातला वेगाने चेंडू टाकणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट. हे 3 खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे ज्यांनी सर्वाधिक वेगाने चेंडू हाताळले. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला टॅप, जबरदस्त चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या आहे तब्बल 4 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 1 चा थरार जेरी यांच्यावरती केलेलं आक्रमण परेश यांचं आहे. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 4. जेरी पुन्हा तयार. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला फटका अडवण्याचा प्रयत्न फार चांगला झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 4. प्रथम फलंदाजी करताना टीम आकृती 8
या संघाची धावसंख्या आहे. बॉलिंग अटॅकमध्ये करण, तर स्ट्रायकर एंडला अनिकेत तय्यार पहिला बॉल फेस करतील या पहिल्या डावातला. यावेळेला पहा गोलंदाजीमधली भेदकता, लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. फिरकी गोलंदाज. अंतरम क्रिकेटमध्ये आपण नेहमी चर्चा करतो की तुम्ही चेंडू दोन्ही बाजूला वळवू शकता किंवा वेगाने टाकू शकता. ते बरेचसे वेगवेगळे चेंडू देखील अंतरम क्रिकेटमध्ये तुम्ही हाताळू शकता. नवी मुंबई क्रिकेटला लाभलेली एक परंपरा आहे अंडरम क्रिकेटची. फार पूर्वीपासून या नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये तुम्ही ऐरोलीपासून बेलापूरचा पट्टा पहा, मोठमोठ्या स्पर्धा आपण अंडरमच्या पाहत आलो. टॅप करण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे, चेंडू सीमा पार येत आहेत. 4 धावा चौकार. फिरकी गोलंदाज. यावेळेला पहा अगदी ज्या प्रकारे चेंडू हाताळण्याची पद्धत आहे करण्याची तो अप्रतिम आहे. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे अंडरम क्रिकेटमध्ये. राऊंड द विकेट हा मारा सुरू आहे. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर आणि पंचांनी बोर्ड उचललाय. पहिला धक्का. टीम आकृती 8ला फलंदाज अनिकेत माघारी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजित आलेले आहेत. क्रमांक 3 वरती धावसंख्या आहे अजय, माफ करा, धावसंख्या आहे 10 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना आकृती 8. उजव्या स्टीच्या बाहेर अरुंद चेंडू पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक. दिशाहीन गोलंदाजी. वेगाने बॅट फिरवली आहे परंतु याच्यावरती एक धाव मिळेल. प्रामुख्याने वेळेला फार महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, एखादी वेळ जर हातामधून निघून गेली तर ती पुन्हा येत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. टायमिंग फसलं तर फटका फसतो. यावेळेला पायांवरती टाकलेला चेंडू आणि पंचांनी इथे बोट उचललं. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक 2 आकृती 8ला आणि धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहे. चला घाई करा. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत. या स्पर्धेला विशेष सहकार्य प्रगल्भाचं व्यासपीठ आणि या मैदानाची सजावट 2 खेळाडू कक्ष, फ्लड लाईट्स ज्यांनी पुरवलेली आहे माऊली डेकोरेटर्स, श्री जगन्नाथ पवार आणि श्री नारायण पवार यांचे एक अनमोल सहकार्य. पूरक असा प्रकाश या मैदानावरती आहे. मैदानाची सजावट कार्पेटच्या साह्याने केलेली आहे. 2 खेळाडू कक्ष, प्रगल्भाचं व्यासपीठ, एक वेगळी रचना. 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 16. गोलंदाज सूर्या बॉलिंग अटॅक क्रमांक 3 सांभाळतील. आज तुम्हाला खुल्या गटाचे खेळाडू पाहायला मिळतील. आज मर्यादा नाहीये. आज कोणताही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकतो मुंबईच्या उपनगरांमधला. आतापर्यंत आपण इथे पहा आणखीन एक फलंदाज कोसळतोय. आणखीन एक धक्का आकृती 8ला. धक्का क्रमांक 3 परेश माघारी. बॅटिंगसाठी आता गणेश आलेले आहेत. संघाला अडचणीतून बाहेर काढतील का? उर्वरित चेंडूचा खेळ आता समोर येतोय.
टॅप केलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमा पार, चौकार. गोलंदाज पुन्हा तयार. सूर्या यांच्यावरती आक्रमण चढवलंय. यावेळेला बॅकफूट वरती गेले, कार्पेटचा फटका अडवण्याचा प्रयत्न तिकडे चांगला झालेला आहे. करण तिकडे होते, यांनी चेंडू प्रथमतः थांबवला आणि प्रामुख्याने त्यानंतर एक धाव मिळालेली आहे. 22 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 22. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चला घाई करा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला बॅक टू द बॉलर, चेंडूने शोधलाय गॅप, चेंडू सीमा पार येतोय, चौकार. 26 धावा धाव फलकावरती येत आहे. 26. शेवटचा एक चेंडू शेष पहिल्या डावातला. सत्र क्रमांक 1 तुम्ही पाहत आहात, जिथे अंतिम चेंडू शेष आहे. यावेळेला चेंडू फळी आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे येतोय तो डॉट. पहिला डाव संपलेला आहे. आकृती 8 ने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 26 बनवलेले आहेत. आता 27 बनवायचे आहेत दुसऱ्या डावामध्ये. टीम MP वॉरियर्सला हे गुणोत्तर मांडूया आणि विनंती करूया दोन्ही संघांना की लगोलग मैदानाचा ताबा तुम्ही घ्या. तोपर्यंत ऐकूया DJ मास्टर यांच्या माध्यमातून एक मराठी चांगलं संगीत. सत्तावीस धावांचा पाठलाग, जबरदस्त प्रहार, परंतु चेंडू हातामध्ये. टॅप पटका खेळताना ना लांबी आणि उंची देखील फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट नसेल तर चेंडू सीमारेषा ओलांडत नाही. एक चांगला बॉल, बुंदा बॉल इथे टाकलेला आहे. इथे आलेला आहे तो डॉट. धावसंख्या स्थिर आहे. अद्याप एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती आली नाहीये. जिथे आपण चर्चा करतोय 27 धावांचा हा सामना आहे. 18 बॉल 27 धावा. एक वंडी आहे का? व्हाईट बॉल आहे. यावेळेला समोरच्या बाजूला कडक प्रहार, चौकार.
5 धावा धावफलकावरती येत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा टॅपचा फटका प्रेक्षकांच्या भेटीला. या अगोदरही आपण चर्चा केली की या प्रकारची फटकेबाजी करणं फलंदाजाकडे ते कौशल्य अवगत असावं लागतं आणि त्याच नंतर मात्र तुम्ही टॅप खेळू शकता. चला अधिकचा वेळ घेऊ नका. टॅप फटका खेळण्यासाठी कित्येक दिवस प्रॅक्टिस करावी लागते. यावेळेला येतो तो व्हाईट बॉल. सर्व खेळ आहे ना प्रॅक्टिसचा आहे, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. यावेळेला टॅपचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, स्वतः गोलंदाज आहेत. पंचांनी कळवलेलं आहे प्रामुख्याने 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे आणि धावसंख्या आहे तब्बल 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. ही धावसंख्या धावफलकावरती आहे. जिथे 27 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. या चेंडूच्या पाठीमागे चेंडू आलेला आहे तो वाईड. धावसंख्या पुढे सरकते 9 या आकड्यावरती. आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांनी कळवलेलं आहे की हा नकारात्मक चेंडू आहे आणि या नकारात्मक चेंडूने धावसंख्या पुढे सरकेल. आपण अनेकदा चर्चा करतो ना की दिशेला फार महत्व आहे. मग तुम्ही क्रिकेट खेळा, जीवनात दिशा योग्य असणंही महत्वाचं असतं. यावेळेला पुन्हा खराब लाईन. आपण अनेकदा चर्चा करतो ना, जीवनाला जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. एखाद्या गोलंदाजाची दिशा टीमची दशा ठरवत असते. यावेळेला चेंडू हातामध्ये आहे आणि यावेळेला चांगली लाईन इथे हाताळलेली आहे. धावसंख्या आहे 11 धावा. डबल फिगरमध्ये धावसंख्या जात आहे. पुन्हा गोलंदाज तयार या षटकामध्ये. यावेळेला जबरदस्त प्रहार. 1 धाव येते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या 12 आहे. एका षटकाचा इकडे खेळ संपलेला आहे. चला घाई करा. 12 धावा झालेल्या आहेत. आपण गुणोत्तर नव्याने मांडूया. 27चं जे टार्गेट आहे पहिल्या षटकामध्ये बनलेले आहेत 12. आता 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. हे समीकरण आपण मांडूया. 12-15चं इक्वेशन शिल्लक. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले वे उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. येणारे 12 बॉल आणि 15 धावांची गरज. बॉलर तयार. ऋषी यांच्या हातामध्ये चेंडू आहे या षटकासाठी. यावेळेला टॅप बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव नाहीये. येतोय तो डॉट. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढणार आहे या सामन्यामध्ये. प्रत्येक धाव प्रेशर वाढवणार आहे. गोलंदाजी करणार टीम. यावेळेला टॅप जबरदस्त प्रतिउत्तर क्षेत्ररक्षकाकडे नाहीये. येतोय चौकार. धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती. 27 धावांचा पाठलाग करत असताना आता इथून पुढे गुणोत्तर जे शिल्लक राहिलंय त्याची आपण चर्चा करूया. 11 धावांची फक्त गरज आहे इथून पुढे. दहा बॉल आणि बनवायचे आहेत 11. यावेळेला वाईट 1 धाव इथे येत आहे. आता येणारे बॉल 10 आणि रन्स बनवायचे आहेत 10. हाई बॉल वाईड आलेला आहे. 10 बॉल. आता 9 धावांची गरज. चेंडू जास्त आणि धावा कमी. गोलंदाज पुन्हा तयार. टॅप आहे. अडवण्याचा प्रयत्न. झडप घातली आहे. कोणतीही धाव नाहीये. याच प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. विजयासाठी सुरू असलेला हा टास्क खेळाडूंचा तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढील सामना आहे जगदंब 8 आणि राहुल 8. आपण तयार राहा. आपला सामना आहे. किंबहुना आपण टॉस करून घ्या. जगदंब 8 आणि राहुल 8 आपण टॉससाठी या. पंचांचा निर्णय आहे No+1. 2 धावा अशा आपण घेऊया. अंडरम क्रिकेटमध्ये गोलंदाजाला मर्यादा आहे. चेंडू टाकताना
खाली रिटर्न लाईन आणि त्यानंतर फ्रंट लाईन आहे. पंचांनी कळवलेलं आहे व्हाईट बॉल, त्यानंतर एक नो बॉलची लाईन आहे जी बॅट्समनच्या अगदी समोर आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, गाईडलाईन आहेत, याचंही उल्लंघन केलं तरी गोलंदाजाला नो बॉल असतो. म्हणजे अंडरम क्रिकेटमध्ये गोलंदाजांना मर्यादा जास्त आहेत. चेंडू सीमापार येतोय चौकार. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही 8 चेंडू आणि बनवायचे आहेत. 2 धावा. निश्चित आकृती एटने ज्यावेळेस फलंदाजी केली त्यावेळेस धावांची भूक या संघाला ठेवता आली नाही आणि प्रामुख्याने मोठी धावसंख्या उभारताना बरेचसे अडथळे त्यांना आले. एका पाठोपाठ एक फलंदाज त्यांचे कोसळले. चला जगदंब एट आणि राहुल एट आपण टॉससाठी या. आपला टॉस होत आहे आणि यावेळेला विजयाचा कळस रवणारा फटका इथे खेळलेला आहे. टीम MP जगदंब एट आणि राहुल एट या दोन संघांमध्ये पुढची लढत खेळवत आहोत आणि हा नाणेफेकीचा कौल एक डॅशिंग व्यक्तिमत्व तेजसदा शेलार डब्ल्यू बॉयज यांच्या शुभास आपण करत आहोत टॉस. आणि आमचे रविदादा बडेकर यांच्या शुभास आपण हा टॉस करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने